सोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी या जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली ताई नमस्कार, माझा आवाज येतोय आपल्याला? प्रसाद काथे बोलतोय। हो हो नमस्कार प्रसाद। या प्रकरणाला एक पुढचा टप्पा आणि पुढचं वळण असं दिसतं आहे की अशोक खरातच्याकडून चक्क काही नरबळी दिलेले असू शकतात, इतका गंभीर आरोप आता लावला गेलेला आहे। हे प्रकरण आता कोणत्या वळणावर तुम्हाला पुढे जाताना दिसतंय? आता ऍक्च्युली बरीचशी माहिती आज संध्याकाळी माझ्याकडे येते, कारण काही लोक भेटायला येत आहेत आणि त्यांच्याकडेही अतिशय गंभीर माहिती आहे। तर मला असं वाटतं की हे अतिशय विचित्र नाही, किळसवाणी असं वळण आहे आणि खरंच म्हणजे डोकं सुन्न आणि मन असं विचलित करून टाकणारे हे प्रकरण आहे। आणि मला असं वाटतं आत्ताच्या घटनेला फक्त ज्युडिशियल पहिली त्यांची पोलीस कस्टडी वाढवण्यात आली ते ठीक आहे, ती तर बराच वेळ त्यांना वाढवावी लागेल। त्यानंतर ज्युडिशियल कस्टडी मिळाल्या नंतर सुद्धा कुठच्याही प्रकारची बेल होईल असं मला वाटत नाही, कारण हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। कुठचाही जज यांना आता याच्यातनं बाहेर काढणं शक्य नाही। अंजली जी, याच अनुषंगाने एक तपशील असाही समोर येतोय की खरातच्याकडे हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी सापडली आहे, एक लॅपटॉप सापडलाय। इतकंच नाही तर तो कशा पद्धतीने धमकवायचा हे सुद्धा सांगितलं गेलेलं आहे। 6.5 लाख रुपयांची रोकड त्याच्याकडे सापडलेली आहे। हा सगळा तपशील चिंताजनक तर आहेच, पण त्याचबरोबर या सगळ्या तपशिलामुळे या प्रकरणाचं गांभीर्य कसं वाढतं आणि या प्रकरणाची आणखी कोणत्या पातळीवर चौकशी होणं गरजेचं आहे? अंजलीजी, आत्ताच्या घटनेला हे तर ठीक आहे, म्हणजे मला असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त भयानक अशी माहिती आज संध्याकाळी येते आणि ती तर मी ऐकल्यानंतर माझं तर डोकंच सुन्न झालं होतं। पण आता जेव्हा फॅक्ट्स येतील, सगळ्या सपोर्टिंग डॉक्युमेंट्स येतील, त्यानंतरच बोलता येईल। तर हे खूपच हॉरिबल चाललंय सगळं। अंजलीजी, एक आणखी एक छोटासा प्रश्न घेतो, आपल्याला वेळेची मर्यादा आहे, पण मी तुम्हाला एक विचारल्याशिवाय राहता येणार नाहीये की या सगळ्या प्रकरणामध्ये जो नैतिकतेचाही बुरखा फाटलेला आहे त्यानं महाराष्ट्राच्या एकूणच प्रतिमेवर कलंक नाही लागला? अगदी प्रश्नच नाही याच्यात। मला असं वाटतं की आत्ताच्या घटनेला या रुपाली चाकणकर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचे पण म्हणजे ही चौकशी आता फार मोठी झाली पाहिजे आणि हे सगळे राजकारणी जे त्यांना पदोपदी मदत करत होते आणि असंख्य वेळा अगदी कायद्याला बाजूला टाकून त्यांना जी मदत केली गेली आहे, ज्यांच्याकडनं केली गेली, मग ते जयंत पाटील असो, रुपाली चाकणकर असो, सगळे असो, या सगळ्यांवर सुद्धा तितक्याच यांनी कारवाई झाली पाहिजे। कारण जर अशा सभा घेतल्या गेल्या, कॅबिनेट बोलवली गेली, स्पेशल मान्यता दिली गेली, पाणी वळवण्यात आलं आणि हा माणूस सगळे दुनियेतले सगळे अघोरी प्रकार करतोय, महिलांना हे करतोय, याला जे आता मला वाटतं व्याप्ती सगळ्याच्या पलीकडे गेली आहे। लोकांना आता काय काय बघावं लागतंय काय माहिती। आणि असे हे बाबा महंत सो कॉल्ड हे काय करतायत आणि नुसतंच आपल्या धर्माच्या नावाखाली त्यांनी जी दुकानं चालवली आहेत आणि त्यांची जी घाण बिझनेसेस चालवत आहेत, खरंच बघवत नाहीये प्रसाद। अंजलीजी, या प्रतिक्रियेसाठी